जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बनवलेल्या रस्त्याच्या कामाची पोलखोल झाली आहे। 13 किलोमीटरचा रस्ता अवघ्या महिनाभरातच हाताने उखडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सोयंजना ते येणोरा या 6 कोटींच्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केलाय। आणि विरोधक झोपलेत काय हे मला त्यांना प्रश्न करायचा आहे। 2026 मध्ये हा रस्ता फायनल झालेला तुम्ही बघू शकता। हे डांबर हे मी हाताने उकरलेलं आहे। इतका निधी असताना इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे की आणि काल त्या रोडचं सॅम्पल नेलंय। जे काही एसी मधून बसून आले अधिकारी त्याने सॅम्पल पास केलं, सॅम्पल नेलंय। इतका निधी देऊन बी इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलंय। जो काही रस्ता बनवणार आहे सय्यद कंस्ट्रक्शन, तर शासनाच्या मार्फत माझी एक, तुमच्या चॅनलच्या मार्फत माझी एकच विनंती आहे, ह्याला याचं काय लायसन काळ्या यादीत टाकून ह्याला तो त्याचं लायसन्स सस्पेंड करून ह्याच्यावर कारवाई करण्यात यावी। हा रस्ता मुख्य रस्ता आहे। येनोरा, शिरोडा, वडखेल, सोयंजना। तर ह्या रस्ता 1 महिन्याच्या अगोदर असा फुटत असेल तर आम्हाला 9 वर्ष रस्ता भेटणार नाही। हा मग याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टदारांनी घ्यायला पाहिजे। आणि एसीत बसणारे नुसते सह्या करतात आणि बिल पास करतात। आता कालच याची चेकिंग झाली, बिल पास होणार। मग त्याकरता अगोदर तुम्ही इथं येऊन बघा स्पॉटला की खडी कशी वापरली, डांबर कसं वापरलं, मग तुम्ही बिल पास करा।